A batsman has an average of 25 runs for 9 innings. He scored Y runs in 10th inning and his average after 10th inning is increased by 3. What is the value of Y? काय सांगितलं आपल्याला, एक बॅट्समन आहे, त्यानं 9 इनिंग खेळले आणि त्यामध्ये ॲव्हरेज रन 25 केलेले आहेत. त्यानं 10वी इनिंग खेळल्यानंतर काय झालं, ॲव्हरेज काय झालं आपलं 3नं इन्क्रीज झालं. तर 10व्या इनिंगमध्ये त्यानं स्कोअर किती केला असेल असं विचारलं आणि 10व्या इनिंगमध्ये त्यांनी स्कोअर केलेला वाय दिले, त्या वायची किंमत आपल्याला विचारली. आता बघा, एकदम जर बेसिक पद्धतीनं करायचं म्हणलं तर कसं येणार आहे, आपण पहिल्यांदा त्यानं किती इनिंग खेळला 9 गुणवले, जर टोटल 9 इनिंगमध्ये टोटल स्कोअर किती केला हे जर काढायचं असेल तर 9 इनिंग गुणवले ॲव्हरेज किती 25, म्हणजे हे 9 इनिंगमध्ये केलेला स्कोअर झाला. प्लस 10व्या इनिंगमध्ये किती स्कोअर केला वाय केला इज इक्वल टू, आता टोटल इनिंग किती झाल्या 10 झाल्या, इंटू ॲव्हरेज किती झालं, पहिलं 25 होतं, आता 3 इन्क्रीज झालं म्हणजे किती झालं ॲव्हरेज 28 झालं, इज इक्वल टू, आता बघा 25 9 किती झालं 225 प्लस वाय इज इक्वल टू इकडे किती झालं 280. वायची किंमत किती झाली 280 मायनस 225 इज इक्वल टू किती झालं मग 55 झालं. वायची किंमत किती आली 55. हे बेसिक पद्धतीनं झालं. जर समजा तोंडी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बघा आता कसं करता येईल आपल्याला. 9 इनिंगमध्ये किती ॲव्हरेज होतं 25 होतं. 10व्या इनिंगमध्ये काय झालं मग 10व्या इनिंगनंतर 3 इन्क्रीज झालं म्हणजे आत्ताचं ॲव्हरेज किती झालं 28 झालं. म्हणजे 10व्या इनिंगसाठी त्याला स्वतःसाठी 10व्या इनिंगसाठी 28 तर रन स्कोअर करावं लागणार आहेत, प्लस ह्या 9 जणांसाठी 9 इनिंगसाठी काय करावं लागणार आहेत 3 रन एक्स्ट्रा करावं लागणार आहेत. म्हणजे टोटल किती करावं लागणार आहेत 9 त्रिक 27 रन अजून एक्स्ट्रा करावं लागणार आहेत, तर ते ॲव्हरेज 28 होणार आहे. म्हणजे स्वतःसाठी 28 प्लस ह्यांच्यासाठी अजून एक्स्ट्रा 27 करावं लागणार. 28 आणि 27 किती झालं मग 55 झालं. हे तोंडी झालं. नेक्स्ट, अ सेलर मार्क हिज गुड 45% अबाव कॉस्ट प्राईस अँड देन गिव्ज अ डिस्काउंट ऑफ 20%. फाइंड द गेन पर्सेंट. काय म्हणले बघा, आता एक सेलर आहे, विक्रेता आहे, त्यानं काय केलं त्याचं गुड्स आहे ते 45%नं जास्त छापील म्हणजे कॉस्ट प्राईसच्या खरेदी किमतीच्या 45%नं जास्त छापील किंमत करून टाकली त्याची आणि त्याच्यावर काय केला 20% डिस्काउंट दिला, तर त्याला पर्सेंटेज प्रॉफिट किती झाला असं विचारलं. आपण ॲझ्युम करूया CP कॉस्ट प्राईस किती होती 100% होती अशी ॲझ्युम करू. तर MRP किती होणार मग आपलं 45% अबाव द कॉस्ट प्राईस आहे, म्हणजेच किती होणार 145 होणार. तर आता बघा सेलिंग प्राईस म्हणजे विक्री किंमत किती होणार 20%चा डिस्काउंट दिला 145च्या 20%, 145च्या 20% जर काढायचं असेल तर 20 × 20 20 × 5 100 5 दोन्ही आणि 5 9 45 म्हणजे 29 रुपयाचा डिस्काउंट द्यावं लागणार. मग 45मधनं जर 29 केलं तर किती राहिलं मग 16 राहील, बरोबर आहे का. म्हणजे 116 रुपयांना विकली. 100 रुपयाची वस्तू 116ला विकली म्हणजे प्रॉफिट किती रुपयाचं झालं तर 16 रुपयाचं झालं. आणि टक्केवारीत जर विचारलं तर बेस आपला 100च आहे, त्यामुळं 16% येणार, म्हणजेच ऑप्शन बी. नेक्स्ट, P and Q started a business together by investing in the ratio of 3:5 respectively. Q left the business after 2 months. At the end of the year, the share out of total profit received by P was rupees 4680. What amount the profit was received by Q? बघा आता काय सांगितले, पी आणि हे क्यू हे दोघं बिझनेस पार्टनर आहेत. त्यांनी इन्व्हेस्टमेंट कुठल्या रेशोमध्ये केली 3:5 ह्या रेशोमध्ये केली. पण काय झालं बिझनेस स्टार्ट झाल्यानंतरच्या 2 महिन्यानंतर क्यू तो बिझनेस सोडून गेला आणि 1 वर्षानंतर त्या बिझनेसमध्ये पीला 4680 प्रॉफिट झालं. तर क्यूला किती प्रॉफिट झाला असं विचारलं. बघा आता क्यू पीने इन्व्हेस्ट किती केले 3, क्यूनं किती केले 5, ह्यानं किती महिना बिझनेस केला 12 महिने, ह्यानं काय केलं 2च महिने केला कारण 2 महिन्याने तो सोडून गेला. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट इंटू टाईम इज इक्वल टू काय असते प्रॉफिटचा रेशो असतो. बघा आता प्रॉफिटचा रेशो कसा येणार 12 त्रिक 36 ॲश टू 5 दोन्ही किती आला 10 आलं. अजून 2 भाग घालूया 5 2 पंचे 10 2 18 36 म्हणजेच 18:5चा प्रॉफिटचा रेशो येणार त्या दोघांचा पीचा आणि क्यूचा. त्यातलं बघा आता आपल्याला
पीचं प्रॉफिट दिले आपल्याला, किती दिले 4680, आणि क्यूचं काय केलं विचारलं. म्हणजेच आपल्याला 18ची किंमत दिली रेशोमधल्या. 18 म्हणजेच किती दिले आपल्याला 4680 दिले. तर 5 म्हणजे काय क्यूचं प्रॉफिट आहे ते काढायचं आपल्याला. 18 दोन्ही 36, 10 उरला, 18 संग 108 वरचा 0 आणि त्याला गुणवले 5 आहे, म्हणजे 26 5 किती झालं 130 आणि वरचा 0, म्हणजे 1300 रुपये कोणाला प्रॉफिट झाले क्यूला झाले. ऑप्शन सी. नेक्स्ट, व्हॉट ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शुड कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. आता ॲप्रॉक्सिमेशनचा एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल असं विचार. बघा आता 799.92 म्हणजेच आपण किती घेऊ शकतो 800 घेऊ शकतो आहे, बरोबर आहे. मायनस आता 420.06 आहे, म्हणजेच किती घेऊ शकतो 420च. हे काय कंसात आहे आणि ह्याच्या इकडं काय गुणवले आहे, ऑफ म्हणजे गुणवले असतं, आणि पर्सेंटचं काय येणार आहे आपलं खाली 100 येणार आहे, आणि इथं काय एक्स आहे असं गृहीत धरू क्वेश्चन मार्कच्या जागी. प्लस त्याला काय 12.96 म्हणजेच 13 आहे असं गृहीत धरू. इज इक्वल टू काय 260 इकडं दिलेलं आहे आपल्याला. आता बघा काय करू आपण, हे 13 पहिल्यांदा काय करू तिकडं शिफ्ट करूया. 260मधनं 13 गेलं तर किती राहिलं 247 राहिलं, बरोबर आहे. आता बघा 247 राहिलं तर हे 13 आपण खोडून टाकू. हे 100 छेदात आहे, इकडे गेल्यावर काय जाणार अंशात जाणार, म्हणजेच 24700 होणार. आता बघा ह्या दोन्हीतला पहिल्यांदा काय करू आपण फरक घेऊया. फरक घेतल्यानंतर बघा 800तनं पहिल्यांदा काय करायचं 400 वजा करायचं, किती राहिलं 400, आणि त्या 400तनं अजून काय करायचं होतं आपल्याला 20 एक्स्ट्रा करायचं होतं. त्या 400तनं 20 गेलं तर किती राहिलं 380 राहिलं, बरोबर आहे का. म्हणजे x × 380 इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 24700. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 24700 डिवायडेड बाय 380. शून्याला 1 0 कट, 19नं डायरेक्ट भाग घालू. 19 2 38, 19 1 19, 5 बाकी उरली, 19 3 57 वरचा 0. आता 130 भागिले 2 आलं, 2 सक्क 12, 2 पंचे 10, म्हणजे 65 येणार. ऑप्शन डी. नेक्स्ट, द अमाऊंट रिसिव्ड ऑन अ सर्टन सम ऑफ मनी ॲट द रेट ऑफ interest of 18% per annum simple interest after 8 years is rupees 12200. What was the principal in rupees. काय सांगितले बघा आता 18% व्याजदरानं 8 वर्षासाठी अमाऊंट किती होते, म्हणजे अमाऊंट म्हणजेच काय असतं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतो. 12200 येते म्हणून सांगितलं. आता सपोज करू आपण प्रिन्सिपल काय आहे पी आहे, बरोबर आहे का. मग पी प्लस पीच्याच काय झालं आपल्याला 18%, बरोबर आहे का. 18% किती वर्षासाठी 8 वर्षासाठी डिवायडेड बाय 100, म्हणजेच SI सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू काय असतं PRT बाय 100. यातलं पी म्हणजे काय असतं प्रिन्सिपल अमाऊंट, आर म्हणजे काय असतं रेट ऑफ इंटरेस्ट, टी म्हणजे काय असतं टाईम असतं, आणि डिवायडेड बाय 100 म्हणजे काय असतं पर्सेंटेजचं असतं. बघा आता त्यातलं पीला आपण पी मानलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय 18%, 18% म्हणजेच हे आर आणि भागिले 100चा आपण पर्सेंटेज दिलेला आहे, बरोबर आहे का. आणि इथं काय करायचं टी किती वर्षासाठी 8 वर्षासाठी. आता आपण पर्सेंटेज मानलेलं आहे त्यामुळे हे काय करू आपण पर्सेंटेजचं चिन्ह घालवून टाकू. इज इक्वल टू आता टोटल बघा हे प्रिन्सिपल आणि हे काय असणार आहे इंटरेस्ट असणार आहे. ह्या दोन्हीची बेरीजच आपल्याला किती दिली 12200 असे दिले, बरोबर आहे. मग आता बघा पी प्लस 18 किती झालं 144 पी डिवायडेड बाय 100. आता ह्या 100ने इकडं मल्टिप्लाय करायचं आणि काय करायचं इकडं पण मल्टिप्लाय करायचं 12200. बघा आता 100ने इकडं मल्टिप्लाय केलं तर किती झालं 100p आणि 144p टोटल किती झालं 244p इज इक्वल टू हे 100 इकडं पण जाणार आहे, म्हणजेच 122 1 2 आणि ह्या 100चे अजून 2 0 1 2. मग आता पीची व्हॅल्यू काय येणार आहे पी इज इक्वल टू हे 244 खाली जाणार 224 122 दोन्ही 244 बेक बे पंचे 10 आणि वरचं 1 2 आणि 3 0, म्हणजेच काय आलं 5000 आली किंमत पीची. म्हणजेच आपल्याला तेच विचारलं होतं प्रिन्सिपल अमाऊंट किती 5000. ऑप्शन बी. नेक्स्ट, एरिया ऑफ रेक्टँगल इज
256 centimeter square and its longer side is 5 by 3 times more than the sides of square whose perimeter is 96 centimeter. What is the perimeter of rectangle? काय सांगितलं बघा आता, एक रेक्टँगल आहे, त्याचा एरिया आपल्याला दिला 256 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि त्यातली लॉंगर साईड म्हणजे काय असते, लेंथ असते, ती काय सांगितली 5 बाय 3 टाइम्स मोर आहे म्हणून सांगितले. कुणाच्या, तर एका स्क्वेअरच्या साईडच्या म्हणते, बरोबर. आणि त्या स्क्वेअरची पेरिमीटर किती दिली आपल्याला, 96. आता स्क्वेअर आपण एक काढ असं अजून करू आपण. स्क्वेअरच्या चारी पण बाजू काय असतात, सेम आहेत, ए ए ए ए असं आहेत गृहीत धरू. मग पेरिमीटर इज इक्वल टू काय असते, चारही बाजूंची बेरीज. म्हणजे किती वेळा ए आले, 4 वेळा आले, म्हणजे 4A. 4A काय झाली पेरिमीटर. त्या 4Aची किंमत आपल्याला किती दिली, इकडं 96 दिली. तर एची किंमत किती भेटली आपल्याला, 24 भेटली. एची किंमत 24 म्हणजे स्क्वेअरची साईड आपल्याला 24 भेटली. तर त्या स्क्वेअरच्या साईडच्या काय सांगितले, 5 बाय 3 टाइम्स न मोर आहे म्हणून सांगितले. म्हणजेच मोर म्हणजे काय असणार आहे आपल्याला बघा आता, हे 24 तर असणार, प्लस काय असणार आहे आपलं अजून 24च्या 5 बाय 3 पण असणार आहे. इज इक्वल टू बघा किती आहेत आता, इथं 3 1 3, 3 8 24, 8 5 40, 40 आणि 24 किती झालं, 64. म्हणजे ही काय झाली, लॉंगर साईड झाली कोणाची, रेक्टँगलची. म्हणजे लेंथ भेटली आपल्याला 64 आहे. बघा आता इकडं आपण एक रेक्टँगल काढू, म्हणजे त्यातली लांबी आपल्याला 64 भेटली. तर ब्रेडथ किती आपल्याला माहीत आहे का, नाही माहीत, बरोबर आहे का, ब्रेडथ आपल्याला माहीत नाही. आता रेक्टँगलचा एरिया इज इक्वल टू काय असते, लांबी गुणिले रुंदी असते. म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ इज इक्वल टू एरिया असते. त्यातला आपल्याला लांबी माहीत आहे आपल्याला किती आहे, 64 आहे. म्हणजे 64 गुणिले ब्रेडथ इज इक्वल टू एरिया आपल्याला दिला आहे 256. त्यातलं ब्रेडथ आपण काढू शकतो, 256 डिवायडेड बाय 64. म्हणजे 8 न भाग घालूया, 8 × 8 = 64, 8 × 24, 8 × 2 = 16 आणि 8 × 4 = 32. म्हणजे ब्रेडथ किती आली आपली, 4 आली. ब्रेडथ आपल्याला काय झाली, इथं 4 माहीत झाली. तर त्याचे काय विचारले आपल्याला, पेरिमीटर विचारले. पेरिमीटर काय असते मग, चारही बाजूंची बेरीज. बघा आता चारही बाजूंची बेरीज म्हणजे किती झाली, 64 आणि 64 किती झालं, 128. आणि हे 4 आणि हे 4 किती झालं, 8. 128 आणि 4 किती झालं, 136 सेंटीमीटर. 136 सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट, Rahul's father is 26 years older than Rahul, while the ratio of present ages of Rahul and his sister is 3:2 respectively. If Rahul's sister is 8 years older at present, then what is the present age of Rahul's father? काय सांगितलं बघा आता, हा राहुल आहे, हे त्याचे फादर आहेत आणि हे काय सिस्टर आहे, बरोबर. आता बघा राहुलचं आणि तिच्या सिस्टरचं काय रेशो दिलं आहे आपल्याला, 3:2 आहे. त्यातलं सिस्टरचं ॲट प्रेझेंट वय किती दिले आपल्याला, 8 इयर आहे म्हणून दिले, 8 इयर. बघा आता म्हणजे 2 रेशोची किंमत आपल्याला 8 दिली. 2 रेशोची किंमत जर 8 आहे म्हणून माहीत आहे, जी माहीत आहे ते आपण छेदाला मांडायचं आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू काय करायची, वर मांडायची. म्हणजे 2 म्हणजे 8 माहीत आहे, तर आपण 3 म्हणजे काय काढू शकतो, राहुलचं 3 म्हणजे किती काढायचं, कारण ह्या दोघांचं रिलेशन दिलेलं आहे आपल्याला रेशोच्या माध्यमात. आता 2 × 2 = 4, 4 × 3 काय झालं, 12. म्हणजे 3 म्हणजे काय झालं, 12. आता राहुलचं वय 12 माहीत झालं आणि त्याने काय सांगितलं होतं, फादर आहे तो 26 वर्षांनी मोठा आहे राहुलपेक्षा. तर त्यात 26 जर ॲड केलं तर कोणाचं निघणार आहे, फादरचं वय निघणार आहे. म्हणजे किती झालं, 8 आणि 3 = 38. म्हणजे टोटल फादरचं वय किती झालं, 38. ऑप्शन बी. नेक्स्ट, स्टडी द डेटा केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. Below pie chart shows the percentage distribution of people who work in 5 foreign countries from India. बघा आता त्यांनी काय सांगितलं, एक पाय चार्ट दिलेला आहे आपल्याला आणि खाली काय दिले, पर्सेंटेज ऑफ पीपल हू वर्क इन डिफरंट कंट्रीज म्हणले. बघा आता इंडियातले पीपल काय केले, बाहेरच्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये किती लोक वर्क करतात हे पर्सेंटेजच्या माध्यमातून दिले. आता टोटल पीपलची संख्या आपल्याला दिली,
किती आहे 6,000 दिली. त्यांचं पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन करताना पायचार्टच्या माध्यमातून दिले, म्हणजे ह्यांची काय असणार आहे, टोटल बेरीज जर केलं तर 100% येणारच आहे आपल्याला. त्यातलं जीमध्ये किती आहे 22%. आपल्याला कलर पण मेन्शन केलेत त्यांनी. याचा काय आपल्याला केशरी कलर आहे तर 10%, जेचा 14%, केचा 26% आणि एलचा 28%. आता बघा आपल्याला कधी कधी ॲक्च्युअल व्हॅल्यूची गरजच भासत नाही कॅल्क्युलेट करण्याची. आता पहिला प्रश्न डायरेक्ट काय सांगितलं बघा, व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री के टू नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री जी. बघा आता केचं काय आहे, पिवळा कलर आहे म्हणजेच 26%. आणि जीचं काय आपल्याला जीचं 22%. 22%. हे आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू काढायची गरज नाही कारण रेशो विचारला. ह्या पर्सेंटेजला हे पर्सेंटेज निघून गेलं आणि 2 डायरेक्ट भागायचं. 2-13 आणि 2-11 म्हणजे 13-11 हा रेशो येणार आहे, म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री एच अँड जे टुगेदर. आता बघा एच काय दिलं आहे आपल्याला 10% दिलं आहे, जे किती दिलं आहे 14% दिलं आहे, म्हणजे 10 आणि 14 टोटल किती झालं 24 झालं. आणि आपल्याला दोघांचंच ॲव्हरेज विचारलं म्हणजे भागिले 2, 24%. बरोबर आहे 24%. आता गुणवले ॲक्च्युअल व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे काय करणार आहे 24% ऑफ 6,000 असं येणार आहे. बघा आता 2-12 24 म्हणजे 12%च खरं तर काढायचं आपल्याला, कारण आपल्याला ॲव्हरेज काढायचं होतं. ह्या पर्सेंटेजचं आपण छेदात 100 मानणार आहे. ह्या 2 शून्याला मग हे 2 शून्य केले, 12 किती आलं 72 आणि इथला एक वरचा शून्य 720, म्हणजे ॲव्हरेज काय आलं 720, ऑप्शन डी. नेक्स्ट, द नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री एच इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन द नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री एल. बघा आता एचमध्ये किती आहेत 10%, एलमध्ये किती आहेत 28%. तर एच आणि एल इथे किती आहेत 10%, इथे किती आहेत 28%. हे 10 हे ह्याच्यापेक्षा मोर किंवा लेसनं किती आहे बघायचं. आता लेसनं किती आहे तर 18 लेस आहे. 18 लेस आहे. कंपॅरिझन कोणाला विचारले, कोणापेक्षा लेस आहे असं विचारले, एलपेक्षा विचारले, म्हणजे एल कुठे येणार आपला छेदात येणार 28 इंटू काय विचारले 100 पर्सेंटेजमध्ये विचारले. आता बघा आपण 2 भाग घालूया आपण 214 आणि 290 आणि वरचे 2 शून्य, म्हणजेच काय झालं आपलं 900 भागिले 14. आता बघा 84 6 बाकी उरली, 14 चौक 56 म्हणजे 64 पॉईंट समथिंग काहीतरी येणार, म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री जी अँड द नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री जे. आता बघा जीमध्ये किती आहेत 22%, जेमध्ये किती आहेत 14%. 22 आणि 14 ह्यांच्यातला फरक किती आला 8%चा आला, म्हणजे डायरेक्ट 8%चीच आपल्याला व्हॅल्यू काढायची, कारण आपल्याला डिफरन्स दोन्हीतला विचारला होता. 8% ऑफ ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला टोटल किती दिली 6,000. 6,000च्या 8% काढायचं. आता हे टक्के घालवण्यासाठी काय करायचं भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 8×48 आणि वरचा 1 शून्य, म्हणजे किती आलं 480, ऑप्शन सी. नेक्स्ट, द नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री के इज व्हॉट पर्सेंट ऑफ द नंबर ऑफ पीपल हू वर्क इन कंट्री जे. बघा आता केचे पीपल हे जेच्या किती टक्के आहेत असं विचारले. के काय आहे 26 आहे आणि जे किती आहे आपल्याकडं 14 आहे, मग 26 हे 14च्या किती टक्के असं विचारले. झालं बघा आता हे 2 शून्य इथं देऊन टाकू डायरेक्ट. 14×14 बाकी किती उरली 12, 14×8 12 वर्षे म्हणजे 112, 8 वरला 14×5 70 म्हणजे 185 पॉईंट समथिंग काय तर येणार आहे. 185 पॉईंट समथिंग म्हणजे 185.71. नेक्स्ट, बिलो लाईन ग्राफ शोज द नंबर ऑफ पायजमाज टी शर्ट अँड स्कार्फ्स सोल्ड बाय अ शॉपकीपर इन 5 months. काय दिले त्यांनी 3 डिफरंट व्हरायटीज दिले. त्या एका शॉपकीपरनं काय केलेत सोल्ड केलेले दिले वेगवेगळ्या महिन्यामध्ये, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. आणि पायजमाज टी शर्ट आणि स्कार्फ्स ह्यांचं काय केलं आहे आपलं वेगवेगळ्या कलरमध्ये लाईन ग्राफमध्ये मेन्शन केलेलं आहे. बघा आता डायरेक्ट काय करू आपण एकदा ज्यावेळेस लाईन ग्राफ दिलेला असतो त्यावेळेस मधले जे लाईन आहेत
ती कितीच्या गॅपनं आहे ते बघायचं आपल्याला. आता डायरेक्ट बघायचं, इथं 150 आहे आपलं आणि इथं काय आहे 200 आणि त्याच्यामध्ये लाईन किती आले आहेत 1 2 3 4 आणि 5 लाईनी आलेत. म्हणजे 150चं 200 व्हायला 5 लाईनी आलेत म्हणजे कितीचा गॅप असणार आहे 10चा गॅप असणार आहे. म्हणजे 150 नंतर 160 170 180 190 आणि 200 असं असणार आहे. म्हणजे आपल्याला 10चा गॅप आहे हे लक्षात आलेलं आहे. आता डायरेक्ट आपण प्रश्नाकडे वळू. व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ पायजमाज सोल्ड इन मे अँड फेब्रुवारी टुगेदर. आता बघा पायजमाचा आपलं काय आहे निळा कलर आहे बरोबर आहे आणि आपल्याला कुठला कुठला महिना घ्यायचा आहे मे आणि फेब्रुवारीचा घ्यायचा आहे. मेमध्ये पायजमाच किती आपलं तर 400 बरोबर आहे 400 आणि ह्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये किती आहे फेब्रुवारीमध्ये ह्याच्यापेक्षा एक लाईन जास्त आहे म्हणजे 250 नंतर काय येणार आहे 260 येणार म्हणजे टोटल किती झालं 660 झालं. तसंच टी शर्ट इन मार्च अँड एप्रिल टुगेदर. आता बघा टी शर्ट काय आपलं केसरी कलरचं आहे. कशा कशात बघायचं आपल्याला मार्च आणि एप्रिलमध्ये बघायचं आहे. मार्चमध्ये केसरी कलर म्हणजेच कुठं आहे इथं आहे. म्हणजे बघा आता ह्याच्यापेक्षा 2 कमी लाईन आहे किंवा खालच्यापेक्षा 250पेक्षा कितीनं 3 लाईन जास्त आहे म्हणजेच किती येणार आहे 280 येणार आणि एप्रिलमध्ये किती असणार आहे तर 500. टोटल किती झालं 0 8 आणि 7 780 आणि 660चा रेशो काढायचा आपल्याला. ह्या शून्याला हे शून्य गेलं 2 जर वागलं तर बेत्रिक्क त्यानंतर बेत्रिक्क 92 पण अजून 3 भाग जाते 3 11 33 3 13 39 म्हणजेच 11 13 म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ स्कार्फ्स सोल्ड इन मार्च अँड मे टुगेदर अँड नंबर ऑफ टी शर्ट सोल्ड इन जानेवारी आणि एप्रिल टुगेदर. आता स्कार्फ्स बघायचा आहे मार्च आणि मेमध्ये किती आहेत. मार्चमध्ये स्कार्फ्स किती आहेत 300 आणि मेमध्ये किती आहेत 2 लाईन जास्त आहेत म्हणजेच 420. 300 आणि 420 किती झालं 720. तसंच टी शर्ट आपल्याला जानेवारी आणि एप्रिलमध्ये बघायचं आहे. टी शर्ट काय आहे रेड कलर आहे. टी शर्ट बघा आता जानेवारीमध्ये किती आहे 1 लाईन कमी म्हणजेच किती असणार आहे 250पेक्षा 1 लाईन कमी म्हणजे 240 आणि एप्रिलमध्ये बघा आता एप्रिलमध्ये कुठं आहे इथं आहे 500 आणि 240 किती झालं 740. मग ह्या दोन्हीतला फरक विचारला होता 720 आणि 740 मधला कितीचा फरक आहे 20चा फरक आहे म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट द नंबर ऑफ टी शर्ट सोल्ड इन मार्च अँड एप्रिल टुगेदर इज व्हॉट % ऑफ द नंबर ऑफ स्कार्फ्स सोल्ड इन फेब्रुवारी अँड एप्रिल टुगेदर. बघा आता टी शर्ट मार्च आणि एप्रिलमध्ये किती आहेत बघायचं. टी शर्ट आपल्याला मार्चमध्ये किती आहेत तर 3 लाईन जास्त आहेत म्हणजे 250पेक्षा 3 लाईन जास्त म्हणजे 280 आणि एप्रिलमध्ये बघा आता एप्रिलमध्ये किती आहेत 500 आणि 280 काय झालं 780 झालं. तसंच आपल्याला आता स्कार्फ्स बघायचे आहेत फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये टुगेदर. स्कार्फ्स बघा आता फेब्रुवारीमध्ये किती आहेत आपले 2 लाईन जास्त 400पेक्षा 2 लाईन जास्त म्हणजेच किती झालं 420 प्लस एप्रिलमध्ये बघा आता एप्रिलमध्ये किती आहेत 200 इज इक्वल टू काय झालं 420 आणि 200 620 झालं. त्याने काय विचारलं होतं तर टी शर्ट 780 हे 620च्या किती टक्के असं विचारलं इंटू 100. बघा आता ह्या शून्याला तर हे शून्य गेला. आता आपण काय करू आपण 2 भागून घेऊया. बे 39 बे 31 इंटू 100. बघा आता 31 एक्के 31 किती बाकी उरली आपली 8 बाकी उरली. 8ला आता इथला एक शून्य घेतला 31 दोन्ही काय झालं 62 घेतलं बरोबर आहे. आता ऑप्शनकडे जर नीट बघितलं तर 1 2 असं यायला पाहिजे 1 2 ह्यात नाही ह्याच्यात आहे आणि ह्यात नाही म्हणजे कधी कधी पूर्ण कॅल्क्युलेशन करावंच लागत नाही. आता पूर्ण जरी केलं तर 125.80% येणारच आहे. त्यापेक्षा ऑप्शन कसे दिलेत ते पण एकदा नजर टाकायची. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ पायजमाज सोल्ड इन मार्च एप्रिल मे टुगेदर. आता बघा मार्च एप्रिल मे टुगेदर असं विचारलं. पायजमाज हे तर किती आहेत बघा आता 3 लाईन जास्त आहेत म्हणजेच किती झालं 180.
एप्रिलमध्ये किती झाले 2 लाईन जास्त म्हणजे 300च्या 2 लाईन जास्त म्हणजे 320 आणि इथं काय झालं ॲक्युरेट 400वर आहे 400वर डिवाइड बघा आता 0 8 2 10 चला 1 5 4 9 900 झालं. टोटल किती झाली 900 झाली. पण आपल्याला काय विचारलं होतं ॲव्हरेज विचारलं होतं. ॲव्हरेज किती महिन्याची विचारली आपल्याला 1 2 आणि 3 म्हणून 3 भागायचं आपल्याला 3 1 3 3 त्रिक 9 आणि वरच्या 2 शून्य म्हणजेच ॲव्हरेज किती आलं 300 ऑप्शन डी. नेक्स्ट The number of scarves sold in January is what % more or less than the number of t-shirt sold in same month. बघा आता स्कार्फ्स जानेवारीमध्ये किती आहेत आपलं 350पेक्षा 1 लाईन जास्त म्हणजेच 360 आहेत आणि टी शर्ट किती आहेत त्याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये टी शर्ट 1 लाईन कमी आहेत 250पेक्षा म्हणजेच किती असणार आहे 240. कंपॅरिझन कोणाला करायचं आहे टी शर्टला करायचं आहे. कोणाचं करायचं आहे स्कार्फ्सचं करायचं आहे. म्हणजे 360 हे 240पेक्षा कितीनं जास्त आहे 120नं जास्त आहे. कंपॅरिझन कोणाला करायचं होतं 240ला करायचं होतं म्हणजे 240 आणि टक्केवारी विचारली होती म्हणून 100. आता 0ला 0 गेलं 12 1 12 12 2 24. हाफ म्हणजे किती असतं आपलं 50% असतं किंवा 100 भागिले 2 म्हणजेच किती झालं 50. ॲन्सर काय येणार मग 50% ऑप्शन डी. नेक्स्ट आता आपल्याला नंबर सिरीज दिलेलं आहे बघा आता इकडं इथं 24चं 24 राहिले म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन 1 केले बरोबर आहे. आता इथं 48चं 24 झाले म्हणजे किती घेतले निम्म घेतले निम्म म्हणजे काय घेतले हाफ घेतले आपल्याला म्हणजेच बघा इथं अर्ध्यानं गुणलं इथं 1नं गुणलं मग इथं 100% काय एक तर 2नं तर गुणलेलं असणार आहे किंवा 1.5नं तर 2ला गुणलं असतं तर 24 2 48 झालं असतं. पण इथं आपल्याला 1.5नं जर गुणलं समजा तर 1.5नं जर समजा गुणलं कशाला 24ला जर गुणलं तर 24 1 24 प्लस हाफनं गुणलं म्हणजे 24च्या निम्म 12 24 आणि 12 किती झालं 36 झाले म्हणजे 1.5नं गुणलं आहे बरोबर आहे 1.5नं म्हणजे अर्धा 1 1.5. आता इथं 100% मग 2नं गुणावं लागणार आहे आपल्याला म्हणजे 36ला 2नं जर गुणलं तर किती झालं मग 36 2 72 झालं म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे आपलं 72 ऑप्शन ए. नेक्स्ट 6 4 5 11 आणि 45 बघा आता कमी झाले आणि पुढं कंटिन्युअस वाढत गेले म्हणजेच काय असणार आहे 0.5नं गुणलेलं असणार आहे म्हणजेच 6च्या निम्म किती झालं म्हणजे अर्ध्यानं गुणलं 6ला अर्ध्यानं गुणलं तर किती झालं 3 म्हणजे 0.5 आणि 1 मिनिट 6 गुणुले 0.5 केले म्हणजेच किती आलं 3 आलं प्लस काय केलं त्यात 1 मिसळलं तर 4 येते. त्यानंतर बघा आता ह्या 4ला काय केले 4 गुणुले 1 आणि प्लस 1 इज इक्वल टू किती झालं 5 झालं. तसंच आता 5ला काय केलं मग 5 गुणुले 2 प्लस 1 इज इक्वल टू काय झालं 11 म्हणजे 5 2 10 आणि 1 11 म्हणजे काय केलं इथं 0.5 त्याच्या डबल 1 झालं त्याच्या डबल 2 झालं. आता त्याच्या डबल काय होणार आहे इथं 4 म्हणजे 4नं गुणावं लागणार आहे कोणाला 11ला 11 चौक 44 प्लस 1 केल्यानंतर बरोबर पुढं आपल्याला 45 भेटले म्हणजेच नेक्स्ट टर्म काय असणार आहे आपली 45 गुणुले 4च्या डबल किती 8 प्लस 1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे ॲन्सर असणार आहे आपला. आता 8 45 7 4 8 चौक 32 आणि 4 36 आणि वरचा 1 म्हणजे 361 भेटणार आपल्याला 361 म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट बघा आता 14चं 22 त्यानंतर 13 त्यानंतर क्वेश्चन मार्क 52 268 आणि 219 म्हणजेच काय झालं आपल्याला एकदा किंमत वाढत गेली आणि कमी होत गेली वाढत गेली कमी होत गेली. बघा आता 14चं 22 झाले म्हणजेच कितीनं वाढली प्लस 8नं वाढली त्यानंतर 22चं 13 झाले म्हणजे काय झाले -9 झाले. आता इथं क्वेश्चन मार्क असल्यामुळं x असं गृहीत धरू. नंतर 52चं बघा इथं किती झाले 8मधनं 2 गेलं 6 त्यानंतर इथं 21 म्हणजे 216 झाले काय झाले प्लस झाले 216 बरोबर आहे. म्हणजे आता हे लक्षात आलं का आपल्याला की 8 आहे तो 2चा घन आहे 9 आहे तो 3चा वर्ग आहे आणि हे काय 6चा घन आहे. म्हणजेच बघा
घन वर्ग असं कॉन्सिक्युटिव्ह नंबरचं घेत गेले त्याने. मग आता इथं 4चा काय येणार आहे 100% घन येणार. इथं 5चा काय येणार आहे वर्ग येणार आहे. मग हे काय केलं आहे ही प्लस झाले ही मायनस ही प्लस ही मायनस ही प्लस. म्हणजे 3 नंबरला आपल्याला काय करावं लागणार आहे 4चा घन प्लस करावं लागणार आहे. कशामध्ये आपल्याला 13मध्ये. म्हणजे 13 प्लस 4चा घन किती आहे 64 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क येणार. 4 आणि 3 7 6 आणि म्हणजे 77 ऑप्शन ई. नेक्स्ट 2 4 14 72 506 100% आता काय झाले डायरेक्ट वाढतच गेले. त्यामुळं काय असणार आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टर असणार आहे. बघा आता 2चं 4 झाले म्हणजे गुणुले 2 तर झालं असणार आहे. पण इथं आता काय झालं गुणुले 3 चुकून आपण गृहीत धरू आपण 4 त्रिक 12 केले. पण 12 येते का तिथं 14 आले 14. त्यामुळं आपलं रॉंग नंबर तर आपल्याला दिलं नाही मिसिंग नंबरच दिले. मग 4 त्रिक 12 यायला पाहिजे होतं. त्यामुळे ते काय होते गुणुले 2 गुणुले 3 असं तर नाही. त्यात काय तर मिसळ आहे आपलं. बघा 2 गुणुले 1 जर केलं आणि प्लस 2 जर केलं तर आपल्याला 4 भेटते. त्यानंतर 4 गुणुले 3 प्लस 2 इज इक्वल टू आपल्याला 14 भेटते. तसंच आता बघा 14 गुणुले 5 प्लस 2 इज इक्वल टू 72 भेटते. म्हणजे काय केले प्रत्येक वेळी 2 ॲड करत केले पण 1 3 5 असं ऑड नंबरनं मल्टिप्लाय करत गेले. बघा आता 14 पंचे 70 आणि 2 72 झालं. तसंच मग आता ह्याच्यानंतर काय असणार आहे 72 गुणुले 7 प्लस 2 इज इक्वल टू 506 आलेला असणार आहे. तसंच मग आता त्यानंतर काय होणार आहे 506 गुणुले 9 आणि प्लस 2 इज इक्वल टू काय असणार आहे क्वेश्चन मार्क. म्हणजे आपला ॲन्सर असणार आहे. बघा आता 506ला जर 9 गुणलं तर 9 संग 54 चला 5 9 0 0 इथलं 5 आहे असं आणि 9 5 45 प्लस 2 म्हणजेच 45 54 प्लस 2 केलं तर 45 56 येते. 45 56 म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट आता बघा 630 25 20 504 इथं पण काय होत गेले एकदा व्हॅल्यू वाढत म्हणजे एकदा प्लस झाली एकदा मायनस झाली पुन्हा प्लस झाली पुन्हा मायनस झाली. आपण डिफरन्स घेऊन बघूया. बघा 25 20 मायनस 630 जर केलं तर 0 9 15 7 गेलं 8 1890 आलं. त्यानंतर काय केले मायनस होत गेली. काय किंमत झाली बघा मायनस 2520 मायनस 504 6 माघारी 1 20 2016 1890 2016 ह्याची काही लिंक तर लागत नाही आपल्याला. असं जर एखाद्या वेळेस लिंक लागणार तर तो क्वेश्चन काय करायचं स्किप करायचा. काय सगळेच क्वेश्चन सोडवा असं काही नियम नाही. तरी पण आपण बघूया इथं जर समजा मल्टिप्लिकेशन जर केलं तर इथं काय गुणुले 4 पटायले इथले. इथं काय गुणवले नाही इथं भागिले 5 5 25 4 25 म्हणजे लागले लिंक. बघा आता भागिले 5 इथं जर समजा 6 असेल तर बघा आता 5 31 6 संग 4 संग 24 म्हणजे गुणवले 6. म्हणजे त्याने काय केले गुणवले 4 भागिले 5 गुणवले 6 भागिले इथं 7 असणार आहे. गुणवले काय असणार आहे पुन्हा 8 आणि भागिले काय असणार आहे 9 असणार आहे. इथं 4 गुणले 5 भागले 4 6 गुणले 7 भागले 8 गुणले म्हणजे 9 आपल्याला काय करावं लागणार आहे भागावं लागणार आहे. म्हणजे 3456 भागिले 9 करावं लागणार. आता बघा 9 त्रिक 27 बाकी किती उरली 7 9 8 72 त्यानंतर 9 चौक 36 म्हणजे किती आलं 384. 384 म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट व्हॉट ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शुड कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल असं विचारलं आहे. ॲप्रॉक्सिमेशनचं क्वेश्चन आहे. 6.96चा वर्ग आहे म्हणजेच 7चा वर्ग आहे असं आपण गृहीत धरू प्लस एक्सचा वर्ग क्वेश्चन मार्कच्या जागी एक्स घेतलं मायनस 31.95 म्हणजेच 32 आहे असं गृहीत धरू इज इक्वल टू 9.02 म्हणजेच 9च आहे असं गृहीत धरू 9चा वर्ग.
आता बघा 7चा वर्ग किती झाला 49 प्लस x वर्ग मायनस 32 इज इक्वल टू 9चा वर्ग 81. आता हे 81 काय झालं तिकडे गेल्यानंतर अधिक होणार आहे, म्हणजेच 32 ॲड झालं तर किती झालं मग 113 झालं. आता हे 49 इकडे गेलं तर काय होणार आहे 113मधनं वजाच होणार आहे, म्हणजे 113मधनं जर 49 तोपर्यंत 50 करू, नाहीतर 113 मायनस 49 जर केलं तर 4 आणि 6 64 आलं, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 64. तर एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे ह्याचं वर्गमूळ असणार, 64चं वर्गमूळ किती असतं 8. एक्सची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 8 बी. नेक्स्ट, पी कॅन कम्प्लीट वर्क अलोन इन approximately 1198 hours and Q and R together can complete a whole work in 24 days. If the ratio of time taken by P alone to that of taken by R alone to complete the whole work is 5:4, then find the time taken by Q alone to complete the whole work. काय सांगितलं बघा, पीला एकट्याला एक काम करण्यासाठी 1198 आवर्स लागतात आणि ती काय दिली आपल्याला ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दिली 1198ला आपण 1200 असं गृहीत धरू शकतो. म्हणजे पीला किती तास लागतात तर 1200 तास लागतात. आणि पुढचं काय दिलं आपल्याला 24 दिवसात दिले आणि विचारताना पण आपल्याला काय दिले डेजमध्येच ऑप्शन पण दिलेत, मग आपल्याला सगळं डे, मग ह्या आवर्स आपण काय करायचं डेजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आता बघा एका दिवसात किती तास असतात 24 तास असतात, म्हणजे ह्या 1200 तासचे किती दिवस होतात हे जर काढायचं असेल तर आपल्याला 24नं भागावं लागणार. बघा आता 12 के 12 12 2 24 बे 5 आणि वरचा 0 50 दिवस येणार. म्हणजे पीला एकट्याला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात 50 दिवस लागतात. जर क्यूनं आणि आरनं मिळून काम केलं तर 24 दिवसात होतं आहे असं सांगितले. बघा आता आपण करूया. पीला 50 दिवस लागतात, क्यू प्लस आरला किती दिवस लागतात 24 दिवस लागतात. इफ द रेशो ऑफ द टाईम टेकन बाय पी अलोन टू दॅट टेकन बाय आर अलोन टू कम्प्लीट होल वर्क इन 5:4 days. बघा आता मला सांगा पीचा आणि क्यूचा डेजचा रेशो दिला आहे आपल्याला, किती दिला आहे 5:4चा. आता त्यातलं बघा आता P/Rचा 5:4 असा डेजचा रेशो दिला आहे बरोबर आहे. त्यातलं आता पीचं डेज माहीत आहे आपल्याला 50 आहे, म्हणजे 5ची व्हॅल्यू आपल्याला 50 आहे असं माहीत आहे. तर 4ची व्हॅल्यू किती निघणार आहे 5, म्हणजे जर 50 माहिती आहे तर 4 म्हणजे किती काढायचं आहे आपल्याला 5ला 5 तर कॅन्सल, हे 0 इथं, म्हणजे आरची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 40 येणार आहे. म्हणजे आरला इंडिव्हिज्युअल सेपरेट जर काम करायचं म्हटलं तर आरला एकट्याला किती दिवस लागणार आहेत 40 दिवस लागणार आहेत. तर आपल्याला काय विचारलं त्यांनी क्यूला किती दिवस लागतील असं विचारले. आता बघा ह्या पीचा विषय कट करून टाकू आपण. आता डायरेक्ट क्यू आणि आरला मिळून 24 दिवस लागतात हे माहीत आहे आपल्याला, आरला एकट्याला 40 दिवस लागतात हे माहीत आहे आपल्याला. आता ह्या दोन्हीचाच LCM किती येणार आहे 24 आणि 40चा 120 येणार आहे. म्हणजे टोटल वर्क किती झालं आपलं 120 झालं. त्यातलं आता 120 भागिले जर टाईम केला तर आपला इथं रेट निघणार आहे किती येणार आहे 3 निघणार. तसंच 120 भागिले जर 24 केलं तर किती निघणार आहे 5 निघणार. आता क्यू आणि आरची इफिशियन्सी मिळून किती आहे 5 आहे, त्यातली आरची एकट्याची किती आहे 3 आहे. तर 5मधनं 3 गेलं तर उरलेले 2 कोणाचे असणार आहे क्यूचे असणार आहे. क्यूची इफिशियन्सी आपल्याला माहीत झाली 2 आहे. तर 120 काम करण्यासाठी 2 इफिशियन्सीप्रमाणे क्यूला टाईम किती लागणार आहे 60 डेज लागणार. 60 डेज म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, ट्रेन ए क्रॉसेस ट्रेन बी running in same direction in 42 seconds. If train B is 240 meter long and train A is 10 meter per second faster than train B, then find the length of train A. काय सांगितले बघा आता असा एक ट्रॅक आहे असं गृहीत धरू. ए पण ह्याच डायरेक्शन चाललं आहे आणि बी पण काय चाललं आहे ह्याच डायरेक्शन चाललं आहे, पण बी कुठंतरी पुढं आहे आणि ए काय त्याला पाठीमागून येऊन क्रॉस करते म्हणून सांगितले. किती सेकंदात क्रॉस करते म्हणून सांगितले 42 सेकंदामध्ये क्रॉस करते म्हणून सांगितले. ज्या वेळेस बघा आता दोन्ही पण ट्रेन एकाच डायरेक्शननं चाललेले असतात, त्यांचा ॲव्हरेज स्पीड किंवा रिलेटिव्ह स्पीड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर दोन्हीच्या स्पीडमधला डिफरन्स घ्यायचा. जर समजा अपोजिट डायरेक्शननं चालले असतील म्हणजेच ए इकडून चालली आणि बी इकडून चालली
त्यावेळेस अपोजिट डायरेक्शननं जात असतील तर त्यांचं ॲव्हरेज स्पीड किंवा रिलेटिव्ह स्पीड कॅल्क्युलेट करताना काय करायचं, दोघांच्या स्पीडची बेरीज करायची. आता काय केलं त्यांनी, क्रॉस केले म्हणून सांगितले. एनं काय केलं, बीला क्रॉस केले आणि सेम डायरेक्शननं चालेत म्हणून सांगितले. मग सेम डायरेक्शननं चालले तर दोन्हीमधला काय असणार आहे, फरक असणार आहे. मग त्यांनी सांगितले की एचं स्पीड हे बीपेक्षा कितीनं जास्त आहे, 10नं जास्त आहे. म्हणजेच आपल्याला ए मायनस बी इज इक्वल टू 10 दिले. मग आपल्याला पण डिफरन्सच पाहिजे होता ॲव्हरेज स्पीडचा. बघा आता डिस्टन्स इज इक्वल टू काय असते, स्पीड इंटू टाईम असते. त्यातला आता रिलेटिव्ह स्पीड आपल्याला माहीत आहे किती आहे, दोघांमधला फरक 10 इंटू टाईम किती लागला आपल्याला, 42 सेकंद लागणार. म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू काय झालं, 42 इंटू 10 420 झालं. म्हणजे टोटल डिस्टन्स काय झालं, 420 झालं. आता त्यातलं बघा, आपल्याला कोणाची लांबी माहीत आहे, बीची लांबी माहीत आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांना कधी क्रॉस केले असणार आहे त्या, समजा ही एवढी ट्रेन ए आणि ही काय समजा ट्रेन बी, तर ही दोघांचं ही टोक अटॅच होणार. म्हणजेच कसं होणार, ही ए इथे गेलेली असणार आहे इकडं जाताना आणि बी पाठीमागं राहिलेली असणार आहे. मग ह्यातलं बीचं आणि एचं ह्या दोन्हीची मिळून लांबी म्हणजे टोटल डिस्टन्स असणार. त्यातलं टोटल डिस्टन्स मग आपल्याला 420 भेटले. त्यातलं बीची लांबी आपल्याला माहीत आहे किती आहे, 240 आहे. तर उरलेली काय असणार आहे, ह्या 420मधनं 240 गेलं तर उरलेली जी लांबी असणार आहे ती एचीच असणार आहे. म्हणजे 420 मायनस 240 इज इक्वल टू काय झालं, 0.8 द्यायला माघारी 180 मीटर असणार आहे. म्हणजे एची लांबी किती झाली, 180 मीटर. नेक्स्ट आता ॲप्रॉक्सिमेशनचाच एक क्वेश्चन आहे बघा. आता 246.05 म्हणजेच किती आहे, 246 आहे. 127.87 म्हणजे 128 आहे असं गृहीत धरू. -36 आणि +16 15.99 म्हणजे काय, 16 आहे. बघा आता 16मधनं जर 36 गेलं तर किती राहिलं, -20 राहिलं. बरोबर आहे. 128मधनं -20 गेलं तर किती राहिलं, 108 राहिलं. 108 आणि हे 246 किती झालं, 8 7 14 चला 5 आणि हे 3 354 ऑप्शन सी. नेक्स्ट आता बघा 16.03 आहे आणि ॲप्रॉक्सिमेटच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. बघा आता हे काय झालं, मग 16 + 28चा वर्ग करा डायरेक्ट 784 किंवा 28 × 28 लिहू आपण. 28 × 28 खाली काय आपलं 6.98 म्हणजेच काय 7 आहे, प्लस 3.96चा वर्ग म्हणजेच कितीचा वर्ग आहे, 4चा वर्ग इज इक्वल टू काय, क्वेश्चन मार्काचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग आहे असं. 7 × 7 7 चोक 28 28 चोक किती झालं, 112 आणि इथला 4चा वर्ग 16 आणि हे 16 आणि 16 किती झालं, 32 झालं. हे 32 डायरेक्ट आपण ह्यात ॲड करूया. म्हणजे हे 4 हे 4 हे 1 144 इज इक्वल टू एक्स वर्ग. एक्स वर्ग बरोबर 144 आहे तर एक्सची किंमत काय निघणार आहे, ह्याचं रूट निघणार आहे. 144चं रूट काय असते, 12 म्हणजे ऑप्शन ई. नेक्स्ट बघा आता 111.91 म्हणजेच काय, आपण 112 गुणवले त्याला काय 51 डिवायडेड बाय किती 14 इज इक्वल टू किती 11 + x आहे. बरोबर आहे. 14 × 8 = 112 8 × 8 8 × 5 = 40 म्हणजे 400 आणि हे 11 इकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनसमध्ये जाणार, -11 म्हणजे 7 आणि 39 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 397 म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट बघा आता 46 × 12 - 672 भागिले 21 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क -211. बघा आता 46 × 12 मायनस आता 21नं डायरेक्ट आपण भागूयाच, नाहीतर मी तुम्हाला आधी हे करून दावतो. 672 भागिले 12 इज इक्वल टू x - 211. बघा आता 12 पंचे 60 7 बाकी उरली 12 × 72 म्हणजे 56 आलं. इथं आता 12 × 72 हात चाला 7 12 चोक 48 आणि 7 किती झालं 55 म्हणजे 552 - 56. आता 552मधनं पहिल्यांदा 52च घालूया म्हणजे सोपं जाते. 500 राहिलं, मग अजून काय करायचं आपल्याला 4 वजा करायचं म्हणजे किती राहिलं 496 राहिलं. आता बघा हे मायनस आहे 211 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. 496 + 211 म्हणजे 7 10 चला 1 आणि हे 7 किती आलं, थांबा आपण कुठं तर चुकलो आहे. बघा इथं 12 नव्हतं
21 होतं. 21 त्रिक 63 आलं. बाकी किती उरली आपली 4 उरली आणि 21 दोन्ही 42 म्हणजे इथं 32 येते. 552 मायनस 32 करायचं आपल्याला. 0 2 आणि 5 किती राहिलं 520 राहिलं. 520मध्ये हे काय होणार आहे 211 ॲड होणार आहे. 211 म्हणजेच 1 3 आणि 7 731 ॲन्सर आलं ऑप्शन सी. नेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा आता 567 243 काय करू हे 3 आहे तो तोपर्यंत ह्याला देऊन टाकू म्हणजे किती झालं 570 झालं. 570 आणि 240 240 570 ह्यांचे काय करायचं आपल्याला बेरीज करायचं आहे. त्यातच काय करायचं अजून 321 पण ॲडच करायचं आहे. बघा 1 4 आणि 6 7 आणि 7 13 चला 1 6 5 1131 आलं बरोबर आहे. आणि काय करू आपण हे 382 पण काय करावं लागणार आहे आपल्याला ॲडच करावं लागणार आहे. कारण बघा आता हे मायनस आहे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजेच 3 11 चला 1 आणि 11 15 1513 झालं. त्यातनं काय करायचं आहे 283 आपल्याला मायनस करायचं. 283 मायनस 0 0 3 त्याला माघारी 1230 आलं. 1230 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली क्वेश्चन मार्कची म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट बघा आता 50% ऑफ 38 50% म्हणजे काय असतं हाफ असतं. हाफ इंटू 38 प्लस 10% 10% म्हणजे काय असतं 1/10 असतं इंटू 90 इज इक्वल टू किती बघा बे 19 38 प्लस ह्या शून्याला हे शून्य गेला 9 इज इक्वल टू एक्स. 19 आणि 9 किती झालं 28 28 इज इक्वल टू एक्स. एक्सची व्हॅल्यू 28 ऑप्शन सी. नेक्स्ट 2/7 इंटू 8/13 इंटू 4/11 इंटू 8008 इज इक्वल टू 0. बघा आता 11 पहिल्यांदा भागाकार करू. 11 की 11 11 7 77 11 2 22 आणि 11 8 88 728 आला. आता 13 13 5 65 त्यानंतर 7 वरला 13 78 म्हणजे 56 झालं. ह्या 13 पण भागलं. आता 7 भागू 7 8 56 बरोबर आहे. आता इथे एकदा 8 भेटलं अजून एकदा 8 भेटलं आणि 4 दोन्ही पण काय होते 8 भेटले म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे 8चा घन येणार. 8चा घन किती आहे 512. नेक्स्ट आता बघा 62मधनं 7 गेलं तर किती राहतं आपलं 55 55 आणि 685 685 प्लस 55 5 आणि 5 10 चला 1 8 आणि 7 14 चला 1 740 झालं. 740 इथं भागिले क्वेश्चन मार्क आहे आणि इज इक्वल टू बरं काय करू आपण 37 इंटू एक्स होणार कारण हे छेदातलं क्वेश्चन मार्क इकडं अंशाला जाणार. आता हे 37 काय होणार खाली छेदाला जाणार म्हणजे 740 भागिले 37 इज इक्वल टू एक्स. 37 1 37 37 दोन्ही 74 आणि वरचा 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 20 ऑप्शन ए. नेक्स्ट आता बघा रूट 961 ह्याला आपण कसं लिहू शकतो आहे 31 लिहू शकतो आहे म्हणजेच रूटमध्ये एक्स मायनस 31 इज इक्वल टू इथं 20 25 कधी पण लास्टचे 2 डिजिट 25 असतात त्यावेळेस युनिट डिजिट रूटमध्ये 5च असतो आणि ह्या 20ला काय करायचं आपण ही कधी पण काय असते कॉन्सिक्युटिव्ह 2 नंबरचा गुणाकार असते. कुठल्या 2 कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सलग 2 संख्यांचा गुणाकार असतो. कुठल्या सलग 2 संख्यांचा गुणाकार 20 आहे 4 गुणिले 5 आहे. त्यातलं काय करायचं आपण शेवट म्हणजे कमी व्हॅल्यू घ्यायची 4 घ्यायची. कधी पण बघा आता फॉर एक्झाम्पल आता जर समजा 65चा वर्ग काढायचा आहे तर काय वाजतं 5चा वर्ग 25 आणि 6 6 7 42 म्हणजे 42 25 ज्या वेळेस असतं त्यावेळेस काय करायचं लास्ट 25चं आहे म्हणून 5 घ्यायचं आणि कुठल्या 2 संख्यांचा सलग 2 संख्यांचा गुणाकार 42 आहे 6 गुणिले 7 आहे त्यातली लहान संख्या घ्यायची म्हणजे 6 घ्यायची. हे लक्षात ठेवा. बघा आता म्हणजे 4 25 म्हणजे इथे किती येणार आहे 4 येणार म्हणजे 45 वर्गमूळ असणार आहे 20 25 इथं 45 आलं. आता हे 31 इकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक होणार आहे कारण इकडं वजा आहे. बघा आता 6 आणि 7 76 झालं म्हणजे रूट एक्स इज इक्वल टू 76 इकडं वर्गमूळ आहे इकडे गेल्यावर मग काय होणार आहे वर्ग होणार आहे. मग एक्स इज इक्वल टू काय होणार आहे 76चा वर्ग होणार आहे. 76चा वर्ग म्हणजेच काय असणार आहे 76 गुणिले 76 असणार आहे.
आता हा गुणाकार बघा कसा करायचा. 6 7 36 7 चला 3 6 7 42 42 आणि 42 किती झालं 84 84 3 87 8 7 49 आणि 8 किती झालं मग 57 झालं म्हणजे 57 76 ऑप्शन ई. नेक्स्ट बघा आता 32 40 गुणुले आपण करू 1/x असं गृहीत धरू गुणुले 1/4 इज इक्वल टू 90. कारण ह्या दोन्ही पण संख्या काय होत्या आपल्या छेदातच होत्या त्यामुळे आपण छेदातच मानल्या. आता बघा एक्स काय आपण करू इकडं मल्टिप्लिकेशनला नेऊया आणि ह्या 4नं काय करू ह्याला भागू 4 8 32 4 1 4 वरचा 0 इज इक्वल टू बघा आता इथं 90 झालं इंटू एक्स झालं. ह्या 4नं तर ह्याला भागलं आणि हे एक्स काय केलं आपण इकडं मल्टिप्लिकेशनला नेलं. मग आता बघा एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 810 डिवाइड बाय 90. ह्या शून्याला हे शून्य केलं 99 81 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 9 ऑप्शन ए. नेक्स्ट आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले बघा. आपण एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना बघा आता इथं एक्सला सहगुणक आहे आपल्याला कोएफिशियंट आहे की ते 2 आहे. मग हे 2 पण काय करायचं इकडं शिफ्ट करायचं म्हणजेच 35 गुणुले 2 होणार म्हणजे टोटल किती झालं 70 झालं. म्हणजे आता सोपं झालं आपल्याला बघा आता 70 गुणाकार आला पाहिजे आणि 17 काय आली पाहिजे बेरीज आली पाहिजे. अशा दोन संख्या कुठल्या 10 70 70 10 आणि 7. मग ह्या दोन्हीला जर प्लस चिन्ह दिलं तरच आपल्याला प्लस 17 भेटते बरोबर आहे. म्हणजे x + 10 इज इक्वल टू 0 x + 7 इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू काय आली -10 एक्सची व्हॅल्यू काय आली -7. पण त्याचा कोएफिशियंट एक्सचा कोएफिशियंट होता 2 पुढं त्यामुळे काय करायचं ह्या दोन्हीला पण 2 2नं भागायचं. म्हणजे एक्सची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आली -5 आणि -3.5 एक्सची व्हॅल्यू निघाली. तसंच आता वायचं बघा आता वायनं काय करायचं हे 2 जर इकडे शिफ्ट केलं तर 6 दोन्ही किती झालं 12 म्हणजे गुणाकार 12 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 1 आली पाहिजे म्हणजे 4 त्रिक 12. मग आता बघा इथं +1 येण्यासाठी काय करावं लागणार आहे ह्या 4मधून 3ला वजा करावं लागणार आहे ह्याला प्लस चिन्ह द्यावं लागणार. y + 4 इज इक्वल टू 0 आणि y - 3 इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू किती आली -4 वायची व्हॅल्यूज किती आली +3 आली. पण इथं कोएफिशियंट वायचा होता 2 त्या 2नं भागायचं. इथे किती आली वायची किंमत मग -2 आणि -1.5 ही +1.5 आली. आता कम्पॅरिझन करताना बघा आता हे -2 आहे ते -5 पेक्षा पण -3.5 पेक्षा पण मोठं आहे आणि ह्यातली ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ह्या दोन्ही निगेटिव्ह व्हॅल्यूपेक्षा मोठीच असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे y इज ग्रेटर दॅन x असणार y इज ग्रेटर दॅन x ऑप्शन सी. नेक्स्ट बघा आता इथं डायरेक्ट गुणाकार 55 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 6 आली पाहिजे 11 5 55. बघा आता +6 येण्यासाठी काय करावं लागणार आहे ह्याला मायनस चिन्ह द्यावं लागणार आहे आणि ह्याला प्लस चिन्ह द्यावं लागणार म्हणजे 11तनं 5 गेलं तरच +6 येते. म्हणजे x + 11 इज इक्वल टू 0 x - 5 इज इक्वल टू 0 आणि 11 आणि 5 11 5 55 इथे येते बरोबर. त्यामुळे काय होणार आहे एक्सची व्हॅल्यू काय होणार आहे -11 एक्सची व्हॅल्यू काय होणार आहे +5 होणार आहे. हे इज इक्वल टूच्या इकडे शिफ्ट झाल्यानंतर बघा आता तसंच इथं 7 5 35 7 आणि 5. मग इथं +2 येण्यासाठी काय करावं लागणार आहे ह्याला मायनस चिन्ह ह्याला प्लस चिन्ह y + 7 इज इक्वल टू 0 y - 5 इज इक्वल टू 0 वायची किंमत किती आली -7 वायची किंमत किती आली 5 आली. आता कम्पॅरिझन करताना बघा ह्यात एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू ह्यात एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू ह्यात एक निगेटिव्ह व्हॅल्यू ह्यात एक निगेटिव्ह व्हॅल्यू. बघा आता ह्यातली पॉझिटिव्ह व्हॅल्यू ह्यातल्या निगेटिव्हपेक्षा मोठी असणार आहे आणि ह्यातली पॉझिटिव्ह व्हॅल्यू ह्यातल्या निगेटिव्हपेक्षा मोठी असणार. म्हणजे एकदा x ग्रेटर येते आणि एकदा y ग्रेटर येते. त्यामुळे काय होणार आहे इथं रिलेशन कॅनॉट बी एस्टॅब्लिश. नेक्स्ट बघा आता गुणाकार काय आला पाहिजे 12 आणि बेरीज किती आली पाहिजे -7 म्हणजे 4 त्रिक 12 आणि ह्या दोन्हीला पण मायनस चिन्ह दिलं तर -4 आणि -3 -7 येते. म्हणजे x - 4 इज इक्वल टू 0 x - 3 इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू काय आली 4 एक्सचीच व्हॅल्यू काय आली 3 आली. तसंच इथं पण बघा आता इथं कोएफिशियंट वायला आहे म्हणजे इकडं मल्टिप्लिकेशनला न्यायचा 10 2 किती झालं 20 आलं. म्हणजे गुणाकार किती यायला पाहिजे 20 यायला पाहिजे 4 5 20 -4 आणि -5 -9 मधली व्हॅल्यू भेटते आपल्याला. म्हणजे y - 4 इज इक्वल टू 0 y - 5 इज इक्वल टू 0 वायची किंमत किती आली +4
आणि वायचीच किंमत किती आली +5. पण कोएफिशियंटनं भागायचं आहे. प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं, जर आपण कोएफिशियंट जर इकडं शिफ्ट नेऊन जर गुणाकारात घेतला असेल तर त्या कोएफिशियंटनं लास्ट भागून घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. भागिले 2 म्हणजेच 2 2 4 आणि इथं किती आलं 2.5 आलं. आता ह्याच्या किमती काय आल्या त्या 4 आणि 3. ह्याच्या किती आल्या 2 आणि 2.5. ह्या 2पेक्षा पण 4 मोठा आहे आणि 3 पण मोठा आहे. 2.5पेक्षा पण 3 पण मोठा आहे आणि 4 पण मोठा आहे. म्हणजे x इज ग्रेटर दॅन y येणार, म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट आता हे आपण सोपं करून घेऊया. बघा आता x² हे जर समजा इकडे केलं तर प्लसचं काय होणार मायनस होणार, -9x आणि हे मायनसचं प्लस होणार, म्हणजे +14 = 0. आणि आपल्याला खालचं तर सोपंच दिलं आहे. बघा आता गुणाकार 14 आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे -9, म्हणजे 7 2 14. ह्या दोन्हीला पण मायनस चिन्ह दिलं तर -7 आणि -2 -9 होते, बरोबर. x - 7 = 0, x - 2 = 0. एक्सची किंमत किती आली 7, एक्सची किंमत किती आली 2. तसंच वायच्या बाबतीत बघा गुणाकार 17 आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे -17. म्हणजेच किती 10 7 70, 10 आणि 7 आणि ह्या दोन्हीला मायनस चिन्ह दिलं तरच ते 10 आणि 7 -17 होणार आहे. म्हणजे y - 10 = 0 आणि y - 7 = 0. वायची किंमत किती येणार आहे च्या इकडे शिफ्ट केली तर 10 आणि इकडं 7. म्हणजेच आता कम्पॅरिझन करताना बघा हे 7 आहे ते ह्याला इक्वल आहे आणि ह्याच्यापेक्षा लहान आहे आणि हे 2 आहेत ते काय आहे ह्या दोन्हीपेक्षा पण लहान आहे. म्हणजेच काय असणार आहे y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू x असणार आहे. y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू x म्हणजे कुठं आहे ऑप्शन ई. नेक्स्ट आता बघा हे पण आपण सोपं करून घेऊया. x² - 14x + 48 = 0. बघा आता गुणाकार 48 आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे -14. म्हणजेच 8 संग 48, 8 आणि 6, -8 -6 -14 भेटते. म्हणजे x - 8 = 0, x - 6 = 0. x = किती भेटलं 8, x = 6. तसंच आता वायच्या पण बाबतीत बघू. आता y² - 10y + 24 = 0. हे पण आपण काय केलं सिम्पल करून घेतलं, म्हणजे सगळं एकीकडे करून घेतलं, त्यामुळे आपल्याला फॅक्टर पाडायला सोपं जातं. आता गुणाकार 24 आला पाहिजे आणि बेरीज -10 आलं पाहिजे. 6 × 4 = 24, 6 आणि 4 10 होते, पण मायनस चिन्ह दिलं तर -10 भेटते आपल्याला. म्हणजे y - 6 = 0, y - 4 = 0. म्हणजे वायच्या किमती किती आल्या 6 आणि 4 आल्या. एक्सच्या किमती किती आल्या 8 आणि 6 आल्या. बघा आता एक्स हा 8 ही संख्या 6पेक्षा पण मोठी आहे, 4पेक्षा पण मोठी आहे आणि ही 6 संख्या आहे ती 6ला इक्वल आहे आणि 4पेक्षा मोठी आहे. म्हणजेच काय आन्सर येणार x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y म्हणजे ऑप्शन डी.